नमस्कार मंडळी, मी विक्रम आणि आज आम्ही आलो अजिंक्यतारा किल्ल्यावर. 2 दव्यापैकी 1 दव्यातून आम्ही एंट्री केली आतमध्ये. बघू शकता तुम्ही किती जण आम्ही आलेलो आहे. पूर्ण पोलीस गँग माझ्यासोबत होती. संध्याकाळी आम्ही आलेलो तर व्ह्यू खूप सुंदर असा होता. बघू शकतो तुम्ही, खूप छान व्ह्यू होता. आम्ही चालत चालत पूर्ण किल्ला फिरत होतो. आधी आलो मंगलादेवी देवीच्या मंदिराकडे. बघा या देवीच्या इथे गेलो, दर्शन घेतलं आम्ही. दर्शन घेऊन पुन्हा निघालो किल्ला बघण्यासाठी. वाटेत ताराबाई यांचे निवासन असलेले पण आता ढासळलेला राजवाडा आहे. किल्ल्याची उंची 4400 फूट असून खालचा नजारा बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे. 7 तळ्यांपैकी एक तळ्याजवळ थांबून आम्ही फोटो काढले. नंतर भाई चढला झाडा. आणि आम्हाला एक मित्राच्या लग्नानिमित्त हे अजिंक्य तारा हा गड आहे, हा आम्हाला बघायला मिळाला. खरंच हे आमचे भाग्य आहे. हे आमचं भाग्य समजावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज की. पूर्ण किल्ला फिरून झालो. संध्याकाळी आम्हाला मस्तपैकी एक शिक्षक मिळाले, ते पण फिरायला आले. तर त्यांनी आम्हाला किल्ल्याची पूर्ण माहिती दिली. आणि हा अभेद किल्ला आहे, हा कुणाला जिंकता आला नाही, त्यामुळे त्याचं नाव अजिंक्य तारा असं ठेवलेलं आहे. साताऱ्यामध्ये कृष्णाच्या किल्ल्यापैकी हा किल्ला आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत आपण बघतोय की तो किती डेव्हलप होत आलेला आहे. आणि आता तिचं काम चालू आहे सध्या. वरती संवर्धन वगैरे हे आता काम चालू आहे. तर वरती तुम्ही बघितलं तर आकाशवाणी केंद्र आहे, मंगळादेवी मंदिर आहे, एक 7 तळी वरती. आणि ती आता एक 4 वर्षापूर्वी डेव्हलप केली. त्यामध्ये पाणी पुरेसे जास्त कॅपॅसिटी नव्हती, तर आता पाणी बऱ्यापैकी त्यामध्ये हे होतंय. किल्ला बघून झाल्यावर बाजूला असलेल्या 4 भिंती या स्पॉटवर आम्ही आलो. नाईटचा व्ह्यू खूप छान होता, मस्त सुंदर एकदम. आणि बाजूलाच बघा काय चालू होतं. सुनहरी सखी मेरी प्यारी सखी, ये दिल कहीं खोया है मेरा.